मामांनी सांगितलं, माझ्याकडे यायचं असाल तर मोह माया अहंकार त्याचा वारा घरी ठेव, तेव्हा माझ्याकडे ये. जय मल्हार मित्रांनो, आज मी तुम्हाला संत बाळूमामाची चमत्कारी कथा बघा नंबर 16 पालखीमध्ये सांगितलेली आहे. ती कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, कथा अशी आहे की अंगाला काटा येईल तुमच्या. कथा पूर्ण ऐका आणि कमेंटमध्ये लिहा जय बाळूमामा. चला ऐकूया कथा. मामांच्या आशीर्वादानं एका मुलीचं लग्न झालेलं होतं. ती मुलगी सासरला गेलेली होती. काही कारणानं सासू तिला मारहाण करत होती, जाच करत होते. नंतर काही दिवसानं ती मुलगी माहेरी आली. माहेरी आल्यानंतर मामा असंच बसलेला होता. मामांच्यासाठी तिनं भाकरी आणलेल्या होत्या. शिदोरी घेऊन मामांपाशी आले. तिचा आई वडील होता. गावातील 4-2 माणसं मामांपाशी होती. जेवणाची शिदोरी मामांपाशी ठेवली आणि मामाने तिला विचारायला सुरुवात केली, पोरी तुझ्या घरचं कसं आहे? तेव्हा ती मुलगी म्हणाली, मामा तुमच्या आशीर्वादानं ठीक आहे. तुझा नवरा कसा आहे? तेव्हा ती म्हणाली, मामा ठीक आहे, नवरा माझा चांगला आहे. तुझा सासरा कसा आहे? मुलगी म्हणाली, चांगला आहे मामा. मामांनी विचारलं, अगं तुझी सासू कशी आहे? सासू कशी आहे म्हणल्यानंतर तिच्या डोळ्यातून धडाधडा पाणी येऊ लागला. ती रडायला लागली. मामा म्हणाल, अगं पोरी तुला रडायला काय झालं? तेव्हा ती मुलगी म्हणाली, मामा माझ्या घरचं सगळं चांगलं आहे, माझा नवरा चांगला आहे, माझा सासरा चांगला आहे, पण माझी सासू मला मारहाण करते, मामा मला जाच करते. मामा म्हणाल, पोरे तुझी काळजी आता या बाळू धनगराला दे. तू आता घराकडे जा. ज्या टायमाला तुझी सासू तुला मारल त्या टायमाला फक्त या बाळू धनगराचं नाव घे. मग ही बाळू धनगर काय करतोय बघ. 4 दिवस गेलं. मुलगी सासरला निघून गेली. सासरला निघून गेल्यानंतर घरी आली. सासूनं सांगितलं, जा पाणी घेऊन या. जा. पाणी आणण्यासाठी गेली. गावातील 2 बायका तिला गाठ पडल्या आणि म्हणाल्या, अगं तू कवा आली, तुझं घरचं कसं आहे, असं विचारपूस तिची करू लागली. ही बोलत बसलेली सासूनं बघितलं आणि म्हणाली, येऊ दे तिला, आता दाखवतीच काय इंगाय ती. मुलगी पाणी भरून घरी आली. सासू म्हणली, किती उशीर झाला, तू गेली पाणी भरण्यासाठी, तिकडे जाऊन बसली या. असं म्हणून क्षुल्लक कारणावरून त्या मुलीला मारण्यासाठी तिनं हात वर केला. हात वर केल्याबरोबर तिनं मामांना हाक मारली, मामा वाचव मला. असं म्हणल्या बरोबर तिचा वर हात झालेला वरच थांबला, खाली हात येईना. 2 मिनिटं झाली, 3 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, वर हात झालेला वरच होता, खाली आला नाही. सासू म्हणाली, माझ्यातून चूक झाली मुली, माझ्यातून चूक झाली, माझा वर हात झालाय, खाली नाही. तू काय म्हणली होती मगा, ती बोल आता. मग तिच्या लक्षात आलं की मामांनी तिला सांगितलं होतं की ज्या टायमाला तुझी सासू तुला मारल त्या टायमाला या बाळू धनगराचं नाव घे. हे बाळू धनगर तुझ्या संकटात उभा आहे. नंतर तिनं मामांना विनंती केली, मामा माझ्या सासूला वाचवा, माफ करा तिला. असं म्हणल्याबरोबर, अशी विनंती केल्याबरोबर तिचा वर हात झालेला खाली आला. म्हणून तर भगवंतानं सांगितलंय, मामांनी सांगितलं या की अरे तुमच्यावर कुठलंही संकट असू द्या, संकटाच्या टायमाला फक्त या बाळू धनगरला हाक मारा, मी टाच खाली उभा आहे, मी टाच खाली उभा आहे.